नमस्कार. या जगात सर्वात जास्त एकटा माणूस कोण असतो माहिती आहे? तो नाही ज्याच्याजवळ कोणी नसतं, तर तो जो प्रत्येकासाठी धावत असतो, पण जेव्हा तो स्वतः तुटतो तेव्हा त्याच्यासाठी धावून येणारा एकही माणूस नसतं. आपल्या आयुष्यात असा एकतरी माणूस असतो जो प्रत्येकाच्या हाकेला धावून जातो. कोणालाही अडचण असो, हा माणूस नेहमी पुढे असतो. दुसऱ्यांची दुःख ऐकताना, त्यांचे प्रश्न सोडवताना त्याच्या चेहऱ्यावर कधीच थकवा दिसत नाही. तो सर्वांसाठी एक भक्कम ढाल बनून उभा असतो. आपण सगळे त्याच्याकडे पाहतो आणि विचार करतो, किती मजबूत माणूस आहे हा. याला आयुष्यात कशाचीच भीती वाटत नसेल, याला कधी कोणाच्या आधाराची गरजच लागत नसेल. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की जेव्हा या माणसावर एखादे मोठे संकट येते, तेव्हा हा माणूस आतून पूर्णपणे तुटतो, तेव्हा हा कोणाकडे जातो? हा माणूस कोणाकडे जात नाही. हा कोणासमोर आपले अश्रू ढाळत नाही आणि कोणाकडेच मदतीचा हात मागत नाही. तो एका शांत कोपऱ्यात बसून स्वतःची लढाई स्वतःच लढतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा चेहऱ्यावर तेच खोटे हास्य घेऊन जगासमोर उभा टाकतो. तो आपल्याला वाटतं ही त्याची ताकद आहे, पण मानसशास्त्र सांगतं की ताकद नाही तर हा एका खोलवर झालेला जखमेचा परिणाम आहे. आज आपण अशाच लोकांचे बंद मनाचे दरवाजे उघडणार आहोत, जे लोक कधीच कोणाची मदत घेत नाहीत. त्यांच्या डोक्यात आणि मनात नक्की काय चाललेलं असते हे ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. अशा लोकांच्या या स्वभावामागे एक दोन दिवसाचे कारण नसते, तर यामागे त्यांच्या आयुष्यातील अनेक वर्षाचे कडू अनुभव दडलेले असतात. मानसशास्त्रात याला सेल्फ रिलायन्स पॅटर्न किंवा स्वनिर्भरतेचा पॅटर्न म्हणतात. हा स्वभाव अचानक बनत नाही, तर तो टप्प्याटप्प्याने तयार होतो. या प्रवासातील पहिली आणि सर्वात मोठी पायरी असते लहानपणी मिळालेले अनुभव. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा अगदी नैसर्गिकपणे आपण आपल्या पालकांकडे किंवा मोठ्या माणसांकडे मदतीसाठी धाव घेतो. आपल्याला काही हवे असेल, भीती वाटत असेल तर आपण रडतो, सांगतो. पण याच वयात जर एखाद्या मुलाला वारंवार असे ऐकायला मिळाले की एवढ्याच्या गोष्टीसाठी काय रडतोस, अबोल राहू नकोस, आता तू मोठा झाला आहेस, स्वतःचे स्वतः सांभाळायला शिक, किंवा तू रडलास तर लोक तुला हसतील, तर ते चिमुकल्या मनावर एक अतिशय खोल परिणाम होतो. लहान मुलांचे मन एका कोऱ्या कागदासारखे असते. त्यावर कोरले गेलेले शब्द आयुष्यभरासाठी कायम राहतात. त्या बाळाचा मेंदू एक गोष्ट कायमची शिकवून घेतो, ती म्हणजे मदत मागणे म्हणजे स्वतःची कमजोरी दाखवणे. मदत मागितली तर आपल्याला ओरडा खावा लागेल किंवा आपले मन दुखावले जाईल. मग ते मूल मोठे होते, पण त्याच्या मनातील तो लहान मुलगा किंवा मुलगी तिथेच थांबलेली असते. ती व्यक्ती मग कितीही मोठ्या संकटात सापडली तरीही तिच्या आतला तो लहान मुलगा तिला ओरडून सांगत असतो की शांत बस, कोणाला काही सांगू नकोस, तुला हे स्वतः सांभाळावे लागेल. पण गोष्ट फक्त लहानपणापुरती मर्यादित राहत नाही, कारण मोठे होताना जग त्यांना आणखी एक धडा शिकवते, ज्याला मानसशास्त्रात बिट्रेल ट्रॉमा म्हणजे विश्वासघाताचे दुःख म्हटले जाते. या जगात असा एकही माणूस नाही ज्याने आयुष्यात कधी ना कधी कोणावर तरी डोळे झाकून विश्वास ठेवला नसेल. ज्या लोकांनी कधीच कोणाची मदत न घेण्याचा कठोर निर्णय घेतला आहे, त्यांनी भूतकाळात नक्कीच कधीतरी अत्यंत हताश होऊन कोणाकडे तरी मदतीची याचना केलेली असते. त्यांनी आपले मन हलके करण्यासाठी, स्वतःला सावरण्यासाठी कोणावर तरी विश्वास ठेवलेला असतो. पण दुर्दैवाने समोरच्या व्यक्तीने त्यांच्या या असहायतेचा गैरफायदा घेतलेला असतो. काहींची चेष्टा केली जाते, काहींच्या भावनांची टवाळी केली जाते, तर काहींना गरज असताना मध्य रस्त्यात एकटे सोडून दिले जाते. हा अनुभव इतका वेदनादायी आणि महाहानिकारक असतो की त्या क्षणी तो माणूस मनाशी एक पक्का निर्धार करतो. तो स्वतःला वचन देतो की यापुढे आयुष्यात काही झाले, मी मरेन पण पुन्हा कधीही कोणासमोर हात पसरणार नाही. हा एक असा निर्णय असतो जो माणसाच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला बदलून टाकतो. हा विश्वासघात त्यांच्या मनात इतकी खोल भीती निर्माण करतो की पुन्हा कोणावर तरी विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःला पुन्हा एकदा दुखापतीच्या खाईत लोटण्यासारखे त्यांना वाटू लागते. आयुष्यात मिळालेल्या या जखमा हळूहळू माणसाच्या ओळखीचा एक भाग बनू लागतात आणि इथूनच सुरू होतो त्यांच्या स्वभावाचा एक असा टप्पा जिथे त्यांची मजबूत प्रतिमा त्यांची सर्वात मोठी कैद बनते. समाजात, कुटुंबात किंवा मित्रांच्या वर्तुळात त्यांची ओळख काही सहन करणारा आणि सर्व काही स्वतः सांभाळणारा माणूस अशी बनून जाते. प्रत्येक जण त्यांच्याकडे आपल्या अडचणी घेऊन येतो, ते सगळ्यांचे प्रश्न चुटकीसरशी सोडवतात. हळूहळू हीच गोष्ट त्यांची अस्मिता, त्यांची ओळख बनते. पण या ओळखीची एक खूप मोठी किंमत त्यांना मोजावी लागते.
जेव्हा जेव्हा त्यांना स्वतःला मदतीची गरज भासते तेव्हा त्यांच्या मनात एक तीव्र भीती निर्माण होते. त्यांना वाटते की जर आज मी कोणासमोर माझी कमजोरी दाखवली, जर आज मी कोणाकडे मदत मागितली तर लोकांच्या नजरेतील माझी ही मजबूत प्रतिमा एका क्षणात उद्ध्वस्त होईल. लोक माझ्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहू लागतील, मला कमजोर समजतील. ही भीती इतकी भयानक असते की ते रात्रीच्या अंधारात एकटे बसून उशीत तोंड लपून रडतील, स्वतःच्या वेदनाने तळमळतील. पण दिवसा जगासमोर येताना मात्र चेहऱ्यावर तेच कणखरपणाचे मुखवटे चढवून फिरतील. त्यांची स्वतःची प्रतिमा त्यांच्यासाठी एक असा तुरुंग बनते ज्याचे कुलूप त्यांनी स्वतः लावलेले असते. पण थांबा, इथून पुढे जे कारण आहे ते बहुतेक लोकांना माहीतच नसतं. अनेकांना वाटतं हे लोक खूप स्वाभिमानी असतात, पण मानसशास्त्र यामागचं खरं कारण काहीतरी वेगळं सांगतं. प्रतिमेच्या या तुरुंगात जगत असताना त्यांच्या मनात हायपर इंडिपेंडन्स नावाची खूप सुंदर पण तितकीच वेदनादायी भावना काम करत असते. हे लोक जेव्हा कोणाकडे मदत मागत नाहीत तेव्हा त्याचा अर्थ असा अजिबात नसतो की त्यांना कोणाच्या आधाराची गरज नाही किंवा त्यांना गर्विष्ठपणा आहे. उलट त्यांच्या मनात एक खूप खोल विचार असतो की माझी अडचण सांगून मी दुसऱ्याच्या आयुष्यात त्रास का निर्माण करू, मी कोणावर तरी ओझे का बनू. ते अत्यंत संवेदनशील असतात. त्यांना समोरच्या माणसाच्या वेळेची, त्यांच्या भावनांची खूप काळजी असते. ते विचार करतात की प्रत्येकाच्या आयुष्यात आधीच खूप अडचणी आहेत, अशा वेळी माझे दुःख त्यांच्यावर लादणे योग्य नाही. त्यामुळे ते स्वतःच्या मोठ्यात मोठ्या समस्या सुद्धा खूप क्षुल्लक असल्यासारख्या दाखवतात. कोणी विचारले की कसे चालले आहे तर अतिशय सहजरित्या हसून उत्तर देतात की काही नाही, सर्व काही अगदी मजेत चालले आहे. ते दुसऱ्यांचे ऐकण्यासाठी नेहमी तयार असतात. पण जेव्हा स्वतःची वेळ येते तेव्हा अतिशय चाणाक्षपणे विषयांतर करतात. हा अति स्वातंत्र्यवाद म्हणजे ताकद नसून ती स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांनी स्वतःभोवती उभारलेली एक खूप मोठी भिंत असते. या भिंतीच्या मागे दडलेली आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे स्वतःच्या आयुष्यावरील नियंत्रण गमावण्याची भीती. मानसशास्त्रात याला कंट्रोल ऍज अ कोपिंग मेकॅनिझम असे म्हणतात. ज्या लोकांच्या आयुष्यात भूतकाळ असे काही घटना घडलेल्या असतात जिथे त्यांचे आयुष्य पूर्णपणे त्यांच्या हाताबाहेर गेले होते, जिथे ते अत्यंत असह्य झाले होते, ते लोक भविष्यात प्रत्येक गोष्टीवर स्वतःचे पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटते की जर मी हे काम स्वतः केले तर सर्व काही माझ्या नियंत्रणात आहे आणि काही चुकीचे घडणार नाही. पण जर मी हे काम दुसऱ्या कोणावर सोपवले किंवा कोणाची मदत घेतली तर परिस्थिती माझ्या हातातून निघून जाईल. दुसऱ्यांवर अवलंबून राहणे त्यांना प्रचंड अस्वस्थ करते, त्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण करते. त्यामुळे ते शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे थकून गेले तरीही प्रत्येक लहान मोठी गोष्ट स्वतःच करण्याचा अट्टहास धरतात. त्यांना वाटते की जर सर्व सूत्रे माझ्या हातात असतील तर मला पुन्हा कधीही त्या जुन्या वेदनांना सामोरे जावे लागणार नाही. पण या प्रयत्नात ते स्वतःला दिवसेंदिवस अधिक एकटे आणि एकाकी करत जातात. या संपूर्ण प्रवासात सर्वात दुःखद गोष्ट ही घडते की या लोकांच्या नात्यांमध्ये एक खूप मोठा असंतुलन, एक मोठा विभीषमता निर्माण होते. हे लोक अशा नात्यांमध्ये अडकतात जिथे ते नेहमी फक्त देणारे असतात आणि समोरचे लोक फक्त घेणारे असतात. ते मित्रांसाठी, नातलगांसाठी, जोडीदारासाठी काही करायला तयार असतात. मध्यरात्री जरी कोणी हाक मारली तरी ते स्वतःचे सर्व काम बाजूला ठेवून त्याच्या मदतीला धावून जातात. पण जेव्हा त्यांची स्वतःची वेळ येते तेव्हा ते पूर्णपणे एकटे पडतात. याचे कारण म्हणजे त्यांनी कधी कोणाला आपल्या आयुष्यात प्रवेश करू दिलेला नसतो. त्यांना फक्त देणे शिकवले गेलेले असते. कोणाकडून काही स्वीकारणे त्यांना येतच नसते. हे असंतुलन हळूहळू त्यांना आतून पूर्णपणे रिकामे करून टाकते. ते थकतात पण कोणाला सांगू शकत नाही. ते आतून तुटतात पण चेहऱ्यावरचे हास्य ढळू देत नाहीत. आणि एक दिवस असा येतो की हे लोक नात्यांपासून खूप दूर निघून जातात किंवा अशा एकांतात निघून जातात जिथे बाहेरून त्यांचे आयुष्य खूप शांत आणि सुंदर दिसते, पण आतून मात्र ते पूर्णपणे शून्य झालेले असतात. मानसशास्त्रात एक खूप साधी पण अतिशय मार्मिक गोष्ट सांगते. माणूस कधी जन्मात एकटा किंवा एकाकी बनत नाही. त्याला परिस्थिती एकटा बनवते. त्याला मिळालेले टोचणारे शब्द, लोकांनी केलेला विश्वासघात आणि सर्वात जास्त गरज असताना सुटलेला हात, या सर्व गोष्टी माणसाला हळूहळू एकटे एकटे बनवत जातात. आणि या जे लोक कोणाचीच मदत घेत नाहीत ते फक्त मजबूत नसतात. ते लोक असे असू शकतात ज्यांनी आयुष्यातील अनेक वेदना एकट्याने पेलल्या असतात. ते थकलेले प्रवासी आहेत ज्यांना थांबवण्यासाठी कुठेच सुरक्षित जागा मिळाली नाही. जर तुम्ही स्वतः असे असाल किंवा तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल तर आज एक गोष्ट खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवा. कोणाकडे तरी मदतीचा हात मागणे, स्वतःचे अश्रू कोणासमोर तरी ढाळणे किंवा आपली असहायता व्यक्त करणे ही अजिबात कमजोरी नाही. उलट ती या जगातील सर्वात मोठी हिंमत आहे. स्वतःच्या भावनांना स्वीकारणे आणि मला आज तुझी गरज आहे हे म्हणणे यासाठी खूप मोठे काळीज लागते.
जर तुमच्या आयुष्यात अशी कोणतीही व्यक्ती असेल जी नेहमीसाठी प्रत्येकासाठी खंबीरपणे उभी राहते, प्रत्येकाची ढाल बनते, पण स्वतःच्या अडचणीच्या वेळी कधीच कोणाकडे मदतीचा हात मागत नाही, तर तिच्या जवळ जाऊन तिला तू किती मजबूत आहेस असं सांगणं बंद करा. कारण हे एक वाक्य तिला प्रोत्साहन देण्याऐवजी तिच्यावर आणखी एका मोठ्या अपेक्षेचं ओझं ठेवून देतं आणि ती आतून अधिक थकते. तिला तिची ताकद सिद्ध करायची नसते, तर तिला तिच्या थकलेल्या मनाला विसावा द्यायचा असतो. त्याऐवजी कधीतरी तिची भेट घ्या, तिचा हात हातात घ्या, तिच्या डोळ्यात डोळे घालून अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने विचारा की मला माहित आहे तू सर्वांचे प्रश्न सोडवतोस, प्रत्येकाची काळजी घेतोस, पण आज मला सांग तू स्वतः खरोखर असा आहेस? जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचाराल तेव्हा कदाचित ती व्यक्ती आधी हसून विषय टाळण्याचा प्रयत्न करेल. ती म्हणेल की मी अगदी मजेत आहे, कारण तिला स्वतःची दुःखे जगासमोर मांडण्याची सवयच उरलेली नसते. पण तुमचा हा एकच प्रामाणिक प्रश्न आणि तुमच्या स्पर्शातील माया तिच्या वर्षानुवर्षाच्या साचलेल्या वेदनांना, तिच्या मनात दाबून ठेवलेल्या अश्रूंना मोकळी वाट करून देऊ शकतो. त्या एका क्षणात तिला जाणीव होते की या अथंग जगात तिची काळजी करणार, तिच्या मुखवट्या मागची खरी वेदना ओळखणार कोणतरी आहे. आणि जर हे वाचत असताना तुम्हाला असं वाटत असेल की ही तुमची कहाणी दुसरी कोणीच नसून तुमची स्वतःचीच आहे, जर तुम्ही स्वतः या परिस्थितीतून जात असाल, तर कृपया आजपासून स्वतःवर असा अन्याय करणे थांबवा. आपण सर्व शेवटी माणसे आहोत, एखादी यंत्र नाही. आपल्यातही भावना आहेत, आपल्यालाही थकवा येतो आणि माणसाला माणसाच्या आधाराची गरज असणे हे अगदी नैसर्गिक आहे. नेहमीच सर्व काही स्वतःच्या खांद्यावर पेलले पाहिजे असा कोणताही नियम या जगात नाही. कधीतरी थोडं थांबणे, आपल्या भावनांना वाट मोकळी करून देणे, कोणाचा तरी आधार घेणे आणि स्वतःच्या थकलेल्या शरीराला व मनाला विश्रांती देणे यात अजिबात काही चुकीचे नाही. मदत मागणे म्हणजे स्वतःची कमजोरी दाखवणे किंवा आयुष्यात हार मानणे नव्हे, तर तो पुढे चालण्यासाठी पुन्हा नव्याने जगण्यासाठी घेतलेला एक छोटासा श्वास असतो. त्यामुळे स्वतःच्या भावनांना दाबू नका, कारण मदत मागणे ही कमजोरी नसून स्वतःला माणूस म्हणून स्वीकारण्याची सर्वात मोठी हिंमत आहे.